हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आपली IMP सिरीज चालू आहे. एक्झाम जवळ आलेली आहे आणि लवकरात लवकर जर का आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर काही IMP क्वेश्चन्स गरजेचे असतात. ते जर का माहीत असतील तर आपण ते करून निश्चित चांगले मार्क्स मिळवू शकतो. पण ज्या मुलांचा सगळा अभ्यास झालेला आहे, जे रिव्हिजन करतायत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्या गोष्टीवरती जास्त फोकस करायचा आहे हे यामध्ये तुम्हाला समजणार आहे आणि निश्चितपणाने मी जे काही हे क्वेश्चन्स देणार आहे त्याची तुम्हाला अभ्यास करताना हेल्प होणार आहे. किंवा असे मुलं की ज्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाही आहे तर ते IMPच्या मागे लागतात, बघतात की कुठे IMP मिळतात. तर चांगले आणि चांगला ॲनालिसिस करून आपण मॅथ्स बाय खाडे सरांकडून तुम्हाला IMP प्रोव्हाइड करतोय. सो मित्रांनो, आपल्याला माहित आहे डिफरन्शिएशन चॅप्टर खूप मोठं चॅप्टर आहे. यामध्ये 5 एक्झरसाइज आहेत आणि प्रत्येक एक्झरसाइजमध्ये नियर अबाउट 30-60 काही तर 70 क्वेश्चन्स आहेत. नियर अबाउट 250 क्वेश्चन्स या एका युनिटमध्ये आहेत. एवढं मोठं चॅप्टर आहे. तो एवढं मोठं चॅप्टर असल्यामुळे पण चॅप्टर अगदी इझी आहे. बेसिक फॉर्म्युले, UV रूल असेल, चेन रूल असेल, यासारखे काही फॉर्म्युलेज आहेत, रूल्स आहेत, ते माहीत असणं आणि प्रत्येक एका जे एक्झरसाइज आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत तर तुम्हाला माहित असेल प्रत्येक एका एक्झरसाइज एका टाईपमध्ये आहे. तो जर टाईप जर का आपल्याला लक्षात आला तर टोटल आपल्याला ती एक्झरसाइज सॉल्व्ह करता येते. एकाच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. अगदी इझी चॅप्टर आहे. पण त्यामधनंही आता थेरम्स, आता मी जे सांगणार आहे ते थेरम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. काही क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचा जर का अभ्यास केला तर निश्चितपणाने 99% यामधले एखादा थेरम आणि 1-2 क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला मिळतील आणि त्याचा तुम्हाला हेल्प होणार आहे. तर चला व्हिडिओला चालू करणार आहे. व्हिडिओला चालू करण्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला असं वाटत असेल की ज्यांचा अभ्यास झालेला नाही आहे, ज्यांना IMPची गरज आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आपल्या कॉलेजचा ग्रुप असेल तर ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर चला चालू करतोय आजचा व्हिडिओ. आज आपण बघतोय डिफरन्शिएशन चे IMP. ओके, थेरम्स पण आहे आणि यामध्ये काही क्वेश्चन्स पण आहे. ओके, यामध्ये काही क्वेश्चन्स पण दिलेला आहे. बघा, हा पहिला थेरम दिलेला आहे. ओके, चेन रूल. If y equals to f of u is a differentiable function of u and u equals to g of x is a differentiable function of x such that composite function, okay, composite function आपल्याला माहिती आहे कंपोजिट फंक्शनचा कन्सेप्ट, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, देन आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. dy बाय dx इक्वल्स टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx. बघा मित्रांनो, हा जो थेरम आहे तर मार्च 2014, 2016, ऑक्टोबर 2015 आणि जुलै 2018 खूप वेळा रिपीट झालेला आहे. बऱ्याच वेळेस विचारला जातो. आता हा किती 3 मार्कला क्वेश्चन विचारला जाईल आणि याच्या सोबत जर का एखादा क्वेश्चन दिलेला असेल एखाद्या मार्क्सचा, याचा यूज करून एखादा क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा असेल तर 4 मार्काला. ओके, जनरली 3 मार्काला थेरम विचारला जातो आणि हेन्स करून जर का एखादा क्वेश्चन अटॅच केला असेल तर तो 4 मार्कला येतो. त्यानंतर सेकंड बघा थेरम दिलेला आहे बघा. इफ y इक्वल्स टू f of x is a differentiable function of x on interval L and y is 1, 1 and on 2. On 1 and on 2 function आहे and dy upon dx not equals to 0 on L. Okay, so if f inverse y is a differentiable function on f of x, then prove that. काय प्रूव्ह करायचं आपल्याला तर dx upon dy equals to 1 upon dy upon dx. ओके, हाही थेरम खूप वेळा विचारला जातो आणि अगदी इझी आहे. सगळेच थेरम इझी आहे. माझ्या विद्यार्थी आहेत त्यांना माहित आहे की या सगळ्यांचे मी प्रूफ घेतलेले आहे. अगदी इझी आहे, सिंपलचे प्रूफ आहेत. ओके, त्याच्यात काही खूप कठीण नाही आहे, पाठ करत बसण्याची गरज नाही आहे. सो मित्रांनो, हा खूप वेळेस रिपीट झालेला आहे. ओके, आता इथे dy बाय dx नॉट इक्वल्स टू 0, कारण ही जर टर्म 0 आली, ओके, dy बाय dx जर का 0 झाला तर 1 अपॉन 0 आपल्याला माहिती आहे काय होतं, इन्फिनिटी. म्हणून dy बाय dx नॉट इक्वल्स टू 0. आता हा बघा, मार्च 2017, जुलै 16, 17, 19, 22 आणि 23 ला तुम्ही जर का जनरली आपण अभ्यास करताना मागील 2 वर्षाचे क्वेश्चन पेपर, 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतो.
तर मागच्या 2 वर्षाचे क्वेश्चन पेपर जेव्हा सॉल्व्ह करून घेतो आपण, त्यामध्ये हे क्वेश्चन बघितलं असेल. याच्यासोबत हेन्स म्हणून एक प्रॉब्लेम दिलेला आहे. ओके, दोन्ही पेपरमध्ये 2 वेगवेगळे प्रॉब्लेम दिलेले, 1-1 मार्काचा. हा क्वेश्चन 4 मार्काला दिलेला आहे त्यामध्ये, आणि त्याच्या हे 3 मार्काचं प्रूफ याचं, आणि याच्यासोबतचा एक क्वेश्चन 1 मार्काचा, असं आहे. दोन्ही 2023च्या पेपरमध्ये आणि 22च्या पेपरमध्ये दोन्हीमध्येही हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो, आणि तुम्ही ते सॉल्व्ह केला असेल. अगदी इझी आहे. ओके, आपण याला डेल्टा घेऊन सॉल्व्ह करतो. डेल्टा बी अ स्मॉल इन्क्रीमेंट. ओके, स्मॉल इन्क्रीमेंट म्हणतो आपण त्याला. सो डेल्टा यूज करून आपण इझिली आहे, इझी प्रूफ आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, देन थर्ड थेरम आहे बघा. इफ x equals to f of t and y equals to g of t are two differentiable functions of parameter t such that y is a differentiable function of x, then prove that. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? dy upon dx equals to dy upon dt upon dx upon dt. ओके, काय आहे तर t काय आहे यामध्ये पॅरामीटर दिलेला आहे. पॅरामीटरचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे, निश्चितपणे तुम्हाला आठवत असतील ते. ओके, सो हाही थेरम आपल्याला बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे बघा. मार्च 19 मध्ये आहे, 22 मध्ये पण आहे. ओके, 22 मध्ये पण हा क्वेश्चन आलेला होता. 4 मार्कासाठी क्वेश्चन आला होता मित्रांनो, आणि यामध्ये एक हेन्स करून एक प्रॉब्लेम दिला होता 1 मार्काचा. म्हणजे 3 मार्काचा प्रूफ आणि 1 मार्काचा प्रॉब्लेम, असा हा 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारला गेलेला आहे मित्रांनो. या चॅप्टरमध्ये हे फक्त 3 थेरम आहेत, आणि 101% या तिन्हीपैकी एक थेरम निश्चितपणाने प्रत्येक पेपरमध्ये असतो. सोबत एखादा प्रॉब्लेम विचारतात किंवा मग फक्त 3 मार्काकरता विचारतील, पण हे निश्चितपणाने असतो. सो हे खूप महत्त्वाचे आहेत. तिन्ही थेरम तुम्हाला करायचे आहेत. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकचे IMPs घेतले होते. ओके, तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि जसं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या सगळ्यांचे प्रूफ तुम्हाला स्वतः लिहायचे आहेत, नोटबुकमध्ये पाहून लिहायचे आहेत. ओके, हे सगळ्यांचे प्रूफ तुम्ही पाहून लिहू शकता आणि ते तुम्ही मला सेंड करू शकता. जसं लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तसं काही बऱ्याच मुलांनी मला ते इमेजेस सेंड केल्या, मी त्यांना चेक करून पण दिलेल्या आहेत, व्हॉट्सअपवरती पाठवल्या काही. ओके, सो मित्रांनो याचेही तुम्ही मला सेंड करू शकता, मी निश्चितपणे तुम्हाला चेक करून देईल, आणि काय करेक्शन असतील तर ते तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे. पण हे खूप महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे आहे, पाहून सॉल्व्ह करायचे, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि निश्चितपणे ते तुम्ही पेपरमध्ये आला तर इझिली फाइंड करू शकता. त्यानंतर मित्रांनो काही 2-3 क्वेश्चन्स आहेत बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, ओके, इफ y इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 3x प्लस सेक इनवर्स ऑफ 1/3x फाइंड dy बाय dx. ओके, या टाईपचे क्वेश्चन बरेचसे झालेले आहेत, अगदी सिंपल आहे. ओके, अगेन सेकंड क्वेश्चन हा बघा, हा ऑक्टोबर 2014 मध्ये आला होता. e रेस टू द पॉवर 10x प्लस log x रेस टू द पॉवर 10x. हा जुलै 2016 मध्ये आला होता. x इक्वल्स टू a t स्क्वेअर अँड y 2at. आता हा पॅरामीटरचा, ओके, हा थेरम यूज करून आपल्याला याला सॉल्व्ह करावा लागतो. टी काय आहे यामध्ये तर पॅरामीटर आहे, 2013 मध्ये आला होता. ओके, हा क्वेश्चन बघा इम्पॉर्टंट आहे. y इक्वल्स टू x रेस टू द पॉवर x रेस टू द पॉवर x रेस टू द पॉवर सो ऑन अप टू इन्फिनिटी. ओके, अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. किंवा 5 नंबरचा क्वेश्चन, इफ y इक्वल्स टू e रेस टू द पॉवर m इंटू टॅन इनव्हर्स ऑफ x शो दॅट 1 प्लस x स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस 2 इंटू इन ब्रॅकेट 2x मायनस m dy अपॉन dx इक्वल्स टू 0. हाही लास्ट क्वेश्चन बघा, लास्ट एक्झाम मध्ये आला होता हा क्वेश्चन, मार्च 2022 मध्ये. तोही एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो. सिंपलचं चॅप्टर आहे. ओके, काहीही कठीण नाही आहे या चॅप्टरमध्ये. मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की सुरुवातीला जर का आपण याचे फॉर्म्युले, बेसिक काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपण इझिली चॅप्टर सॉल्व्ह करू शकतो. आणि एकाच टाईपचे खूप सारे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये. एक जर टाईप तुम्हाला लक्षात आला तर मॅक्झिमम तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ओके, यामध्ये आपल्याला माहित आहे लॉगॅरिथमिकचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके, यामध्ये अल्जेब्रिक क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके, यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ओके, यामध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. यामध्ये एक्सपोनेन्शियलचे काही क्वेश्चन्स आहेत. ओके, वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, पण अगदी सिंपल आहे. जर फॉर्म्युलेज व्यवस्थित पाठ असतील, तुम्हाला बेसिक्स थोडंसं फार पक्का असेल, UV रूल आहे. ओके, U इंटू व्ही आहे.
V/U आहे. ओके, अगेन चेन रूल आहे. ह्या जर गोष्टी तुम्हाला जर माहीत असतील तर निश्चितपणाने आपण हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, हे कॉपी करून घ्या आणि सोबतच या सगळ्यांचे प्रूफ, जे थेरम दिलेले त्यांचे प्रूफ आणि हे तिन्ही क्वेश्चन 3-4 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. नोटबुकमध्ये व्यवस्थित सॉल्व्ह करा, बघून लिहा, पण ते सॉल्व्ह करा जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ओके, सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.